आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. ऐक लागलं ना. तुम्ही इथं आपली भेटाशी सतत धडकूनच होणार बहुतेक. प्रसाद, असं खाली पडलेलं फुल वाहता येत नाही देवाला. ते राहू दे तसंच. कोणाच्या पायाखाली आलं तर बायको असं सेकंदाला नाराज व्हायची गरज काय बरं? लोकांच्या नजरेत येतंय बरं का. बाकीचे कसे जोडीने उभे राहिले, तू काय असं करतेस उगाच? तू होतीस तू किती वेळ झाला वाट बघतोय आम्ही. अरे दादा, ते मैत्रिणी भेटले ना, त्यांच्यासोबत थांबलेले. ते परडीचा उत्सव आहे त्याच्याबद्दल माहिती सांगत होते. अरे हा, आज परडी पाण्यावर तरंगणार आहे ना. खऱ्या खोट्याचा उत्सव साजरा होणार आहे आज. बरोबर. आता कुठं नालाच नाहीत सांगून देऊ. आम्ही तर आरती चालू होणार. प्रसादराव कुठे राहिलेत? आता आरतीची वेळ झाली आणि आरती वेळेवरच व्हायला पाहिजे. हो, येतात ते. यो मान काय तुमच्या वाट्याला येणार झालाय. येणार येणार, आमच्या वाटेले बी सगळा मान सन्मान येणार. जरा धीर धरा. दादा, तुम्ही दर्शन घेतलं? घेतलं, तू घेऊन जा. प्रसादराव या. आज महाआरतीचा मान तुमचा प्रसादराव. तुम्ही देवीचं दर्शन घ्या म्हणजे आपल्याला लगेच सुरुवात करता येईल. आणि आरतीला सुरुवात करूया. देवीला हळदी कुंकू वा. आरती म्हणजे देवीला मनापासून हाक देणं. आणि हे काम जर का मनापासून झालं ना तर देवी भक्तांच्या हाकेला ओ देते. तुमच्या चेहऱ्यावरचं तेज नक्कीच देवी आईच्या भक्तीचं आहे. आज नक्कीच काहीतरी शुभसंकेत मिळणार आहेत. चला आरती करून घ्या. हे घ्या, आरतीला सुरुवात करूया. नकळतोय ना, पण आजची आरती तुझ्याकडनं घडली पोरी. आता तूच सर्वांना आरती दे बघू. तेजू, सोडा माझा. तेजू, तू माझ्याशी नीट वागणार आहे का नाही? हात सोडा म्हणते ना. नाही सोडणार. तुला वाटत नाही का तू अति करतेस म्हणून? हात सोडा म्हणते ना. आणि तुम्ही जे केलं ते अति नव्हतं का? माफी मागितली ना मी. सॉरी पण बोललो ना. त्याने धुवून निघाली तुमची पापा सगळी. हे बघा,
डॅडींनी मला विनंती केली म्हणून इथे आले मी. तुम्ही जर मला जास्त त्रास दिला ना तर माझ्यावरचा ताबा सुटेल आणि लोकांसमोर जो तमाशा होईल ना त्याला मी जबाबदार नसेल. समजा ठीक आहे ना. अगं हो, मग दाजी अशा चिडून का गेले? मी ह्यांच्या बरोबर गाडीतनं आले नाही, तुमच्या बरोबर आले ना म्हणून जरा रुसलेत. हो पण ते चला महाभोग तयार आहे, सर्वांनी लवकर या. चल आपण जाऊया आज. हे बघा नैवेद्य पण आला, घ्या ते ताट कोणतरी. गुरुजी ते कुठे ठेवू? हे पोरी, देवीला महाभोग आम्ही चढवतो. तू कुठनं आलीस ग मधी? अहो नाही, ते मला वाटलं गुरुजी मला म्हणले ना म्हणून मी घेतलं. कुठे ठेवू? काय करू याचं? देते इकडं. महाभोग आम्हीच चढवणार. आता हे शक्य नाही. आजचा महाभोग ही मुलगीच चढवेल. काही काय बोलताय गुरुजी तुम्ही? कित्येक वर्षापासून हा मान फक्त सरनोबत करण्याचा आहे. इथं कोणी बी हा मान घेईल, महाभोग रुजू होणार नाही देवीला. देवी आईनेच हे सगळं घडून आणल्यानंतर का रुजू होणार नाही? तुमचं सगळं खरं आहे, पण या मुलीने हे ताट हातात घेणं ही देवी आईची इच्छा आहे. नर्मदेताईंच्या हातातलं ताट ज्यांच्याकडे जाईल त्यांनीच हा महाभोग चढवणं गरजेचं आहे. हा देवीचा नियम आहे आणि लक्षात ठेवा, मनापेक्षा नियम कधी मोठा असतो. त्यामुळे माझा ऐका, आजचा महाभोग या मुलीलाच दाखवू द्या. अहो पण गुरुजी मी कसं दाखवू? मी तर गावची पण नाहीये. देवाला सगळे सारखे असतात पोरी, आणि गुरुजी जे सांगतात ना तोच आमच्यासाठी शेवटचा शब्द. आणि ते म्हणतात तर यो महाभोग तुलाच चढवायला पाहिजे. आता हा महाभोग चढवल्यानंतर परडीचा उत्सव होईल. चला आता देवीला महाभोग दाखवा. हे समजा काय चाललंय? आजपर्यंत आमचा असा अपमान कधी बी झाला नव्हता. कोण कुठली पोरगी आणि महाभोग चढवते? थोडं थांब, हा उत्सव संपू दे. नाही त्या प्रसाची कातडी सोडली, नाही त्याच्या आईचा माज जिरवला तर नावाचा शशिंगन सरनोबत नाही मी. देवी आई, तू जर हे सगळं घडवून आणलंयस तर नक्कीच तुला यामागं काहीतरी सुचवायचं असेल. मला माहिती आहे या वेळेला मी असा विचार करणं चुकीचं आहे, पण काय करू? तुझ्या आशीर्वादाशिवाय माझ्या प्रसादाला कुणाचा बी आधार नाही. आई, तूच माझ्या लेकराला सांभाळ. या उत्सवाला येताना असं काय घडेल वाटलं नव्हतं, पण तू आपण माझ्या राजूचा हात आरतीच्या ताटाला लावलास. तिच्याच हातनं तू महाभोगासारखं पवित्र कार्य घडवून आणलंस. आज माझ्या भाऊनं पण नाव काढलं. हे सगळं तुझ्या आशीर्वादामुळे. तू पाठीशी आहेस म्हणून या आनंदाचा सोहळा डोळ्यांना बघायला मिळतोय. आई, अशीच पाठीशी राहा.